ठाण्यातील खोपट एसटी आगारानं प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करत आपली गुणवत्ता उंचावली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून वर्षातून 4 वेळा सर्वेक्षण करण्यात येतं। यापूर्वी झालेल्या 3 सर्वेक्षणांमध्ये आगाराला मुंबई विभागात सरासरी 83 गुण मिळाले असून चौथा क्रमांक मिळाला होता। मात्र चौथ्या सर्वेक्षणात यावर्षी 3रा क्रमांक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आगार परिसरात एसटी गाड्यांचा इतिहास दर्शवणारे बॅनर प्रत्येक फलाटावर लावण्यात आले आहेत। तसंच लोकसहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला असून फक्त झाडं लावणे नव्हे तर ती जगवणं यावर विशेष भर देण्यात येत आहे। वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याचा उपक्रम राबवून सुंदर बाग तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। प्रवाशांसाठी वेळापत्रक, स्वच्छ आणि सुलभ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रवासी वाचनालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, विविध सवलत योजनांचे माहिती फलक, वेळापत्रक तसंच प्रत्येक फलाटावर गाड्यांची नावं असलेले फलक अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। याशिवाय प्रत्येक शुक्रवारी स्थानिक स्वच्छता मोहीमही राबवली जाते। तसंच एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहात गरम पाणी आणि एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एसटी आणि इतर माहितीसाठी उद्घोषणाही सुरू करण्यात आल्या आहेत। या सर्व सुविधा विभाग नियंत्रक सागर पडसुळे आणि यंत्र अभियंता विवेक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आल्या आहेत। दरम्यान संभाजीनगर येथील विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल, कामगार अधिकारी घोडके तसंच वाहतूक अधीक्षक स्वाती घोडे यांनी नुकताच आगाराचं चौथं सर्वेक्षण करून या उपक्रमांचं कौतुक केले। त्यामुळे यंदा खोपट आगारात पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळेल असा विश्वास आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, मी आगार व्यवस्थापक ठाणे 2 आगार येथे स्वच्छ सर्वेक्षण समिती क्रमांक 4 यांनी दिनांक 6 तारखेला सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। दिलेल्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यांनुसार खोपट बस स्थानक येथे संपूर्ण वेळोवेळी कामे करून देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये बस स्थानकावरील वेळापत्रक, सर्व प्रवाशांना दिलेल्या सुविधा किंवा सवलती यांचं बॅनर लावणे, बस स्थानकावर मध्यभागी घड्याळ लावणे, प्रत्येक फलाटावरून जाणाऱ्या मार्गांचे मार्गफलक लावणे, तसेच बस स्थानकामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून घेतलेले आहे। तसेच वेळोवेळी बस स्थानकाची आठवड्यातून एकदा पूर्ण डीप क्लिनिंग केली जाते। सुलभ शौचालय असतील, चालक वाहन विश्रांतीगृह असतील, त्यांच्यामध्ये एसी बसवून घेतलेले आहे, गरम पाण्यासाठी गिझर बसवलेले आहे, त्यांची देखील वेळोवेळी स्वच्छता केली जाते। दिवसातनं कमीत कमी 3दा पूर्ण बस स्थानके स्वच्छ केले जाते। अशा प्रकारे चौथ्या सर्वेक्षणामध्ये खोपट बस स्थानके मुंबई विभागात 3 नंबरच्या क्रमांकासाठी पुढे येईल यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी व आगार व्यवस्थापक यांनी मान्य विभाग नियंत्रक तसेच यंत्र अभियंता यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कामे वेळोवेळी केलेली आहेत। तरी आम्हाला अपेक्षा आहे की यावेळेस मुंबई विभागात खोपट बस स्थानक हे 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी प्रयत्न करेल। धन्यवाद।